की आपण जसं म्हणतो की एखाद्या पेटचं गटमध्ये त्याचा सेकंड ब्रेन आहे काइंड ऑफ, की तिथून ॲक्च्युली सगळ्या गोष्टीची उत्पत्ती होते किंवा कुठलेही आजार जे चालू होतात ते गट हेल्दी असेल तर ते नाही होत. बरोबर. तर गटविषयी आपल्या ऑडियन्सला सांगा. गट हेल्थ इज इसेन्शियल. म्हणजे गट जर म्हणलं तर वन ऑफ द लार्जेस्ट ऑर्गन बॉडीतला. तर समजा गट हेल्थ पेटची चांगली असली तर त्याला होणारे गट रिलेटेड डिसऑर्डर तर होतच नाहीत. ॲलर्जीजसुद्धा बऱ्याच वेळेला प्रिव्हेंट होतात. त्याच्यानंतर त्याचं डायजेशन व्यवस्थित असेल तर माल डायजेशन, माल ॲब्झॉर्प्शन, म्हणजे फूड न पचणं वगैरे हे सगळं अवॉइड करू शकता. ऑल्सो हेल्दी गट इज हेल्दी बॉडी, असं क्लोज कोरिलेशन आहे त्याचं. ह्याच्यासाठी आता जर आपण बघितलं तर सध्या जर आपण सोशल मीडियावरती गेलो तर गट हेल्थबद्दल खूप अवेअरनेस आता व्हायला लागलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रीबायोटिक, प्रोबायोटिक, पोस्टबायोटिक हे इंट्रोड्यूस झालेलं आहे. बऱ्याच वेळेला आमचे क्लायंटसुद्धा सध्या आम्हाला विचारतात आम्ही ते चालू करावं. वी डेफिनेटली से की येस, बट नुसतं ते नाही, एक चांगलं फूड, फ्रेश हेल्दी फूड देणं, रोज ते अवेलेबल करून देणं, हे कॉम्बिनेशनमध्ये जर आपण केलं विथ प्रोबायोटिक्स तर नक्कीच त्याचा उपयोग होतो.